नमस्कार मोठे मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण भरती 2026 साठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट अ, गट ब आणि गट क अशी सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होत आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला सहाय्यक अभियंता असेल, अभियंता, सहाय्यक व्यवस्थापक, विधी अधिकारी, उपलेखापाल, लघु टंकलेखन व इतर महत्वाची पदे देखील भरली जाणार आहेत. त्यासाठी 19,000 पासून ते 1,77,500 दरम्यान पगार सुद्धा दिला जाणार आहे. यासाठी कसं अप्लाय करायचं, कोणती कोणती डॉक्युमेंट लागतात, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण भरती 2026 ची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणाच्या स्थापनेवर गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील रिक्त पदांची या ठिकाणी पदभरती करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता व पुढील बाबीचा पूर्तता करणाऱ्या 5 उमेदवारांकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. यासाठी संकेतस्थळ आहे मित्रांनो mmrd.maharashtra.go.in या वेबसाईटवर आल्यानंतर डिव्हिजन ऍडमिनिस्ट्रेशन आणि रिक्रुटमेंट यामध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला जाहिरातीची लिंक हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे सगळं अपडेट तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो कोणकोणती पोस्ट असणार आहेत, तर पहिली पोस्ट आहे यामध्ये क्लास 1 ची पहिली पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य S20 मध्ये 56,100 ते 1,77,500 दरम्यान एकूण 7 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी वर लेद पद यासाठी गट अ ची पोस्ट आहे, पे स्केल तेच राहणार आहे, एकूण 1च जागा. सहाय्यक अभियंता श्रेणी संकेत व दूरसंचार गट अ ची पोस्ट, पे स्केल तेच राहणार आहे, एकूण 1च जागा. पुढची पोस्ट आहे उपनियोजक गट अ ची पोस्ट आहे, पे स्केल तेच राहणार आहे, 29 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन गट ब यासाठी S16 मध्ये 24,900 ते 1,42,400 दरम्यान एकूण 4 जागा असणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 82 जागेसाठी पदभरती असणार आहेत. पे स्केल जर बघितलं तर S15 मध्ये श्रेणी 2 ची असणार आहे, त्यासाठी 21,800 ते 1,32,300 आणि कनिष्ठ अभियंतासाठी 38,700 ते 1,62,400 पे स्केल असणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो 7वी पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 गट ब ची पोस्ट आहेत, एकूण 4 जागा असणार आहेत. S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर पुढची आहे कनिष्ठ अभियंता रेलपथ यासाठी S14 मध्ये 38,700 ते 1,62,400 पे स्केल असे मिळून 4 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी गट ब ची पोस्ट असणार आहेत. S15 मध्ये पे स्केल असणार 21,800 ते 32,300 दरम्यान आणि 38,600 ते 1,62,400 दरम्यान पे स्केल असणार, एकूण 16 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता सांकेत व दूरसंचार गट ब ची पोस्ट आहे, पे स्केल तेच राहणार आहेत, एकूण 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब यासाठी S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 7 जागेसाठी पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे 11वी सहाय्यक विधी अधिकारी गट ब S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 एकूण 4 जागेसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे विधी विज्ञान सहाय्यक गट ब ची पोस्ट असणार आहेत. S15 मध्ये 21,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 2 जागा असणार आहेत. त्याचबरोबर पुढचा आहे उपलेखापाल गट क ची पोस्ट असणार आहेत. S14 मध्ये 38,700 ते 1,62,400 दरम्यान एकूण 33 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे 14वी लघु टंकलेखन गट क ची पोस्ट असणार आहे. S8 मध्ये पे स्केल 25,500 ते 1,100 दरम्यान पे स्केल एकूण 10 जागांसाठी पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहे भूमापक या पदासाठी गट 8 ची पोस्ट असणार आहेत. S8 मध्ये 25,500 ते 81 दरम्यान एकूण 31 जागा आणि संगणक तंत्रज्ञ पोस्ट असणार गट क ची S6 मध्ये 19,000 ते 63,200 दरम्यान एकूण 9 जागा अशा मिळून 235 जागेसाठी सरळ सेवेने रिक्त पदांची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज बघितला तर 18/2/2024 पासून ते
20/3/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. पेमेंट असणार आहेत 20/3/2026 पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. परीक्षेची हॉल तिकीट दिनांक वगैरे नंतर ना तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही महत्वाची डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहेत. त्यासाठी जी की पात्रता वयोमर्यादा वगैरे काय असणार आहे ते सुद्धा पाहणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रादेशिक प्राधिकरण स्थापनेल गट अ गट ब व गट क साठी सर्व सेवानिवृत्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार. त्यासाठी कोणकोणते आरक्षण असतात त्यामध्ये यासाठी अनुसूचित जाती जमाती विज अ भज ब भज क भज ड विमप्र इमव एसीबीसी ईडब्ल्यूएस आणि ओपन आरक्षण असणार आहेत. त्याचबरोबर क्लास 1च्या पोस्ट असतात त्यासाठी सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार आहे. बाकीच्या पदासाठी जे राहिलेले प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे आरक्षण सुद्धा असणार आहे. पोलीस पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल मधून डिग्री लागणार आहेत आणि 5 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल पदभर यासाठी एकूण 1 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्याचबरोबर 5 वर्ष एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सांख्यिक व दूरसंचार यासाठी एकूण 1च जागा असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता असण्याचे डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग लागणार आहेत. त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उपनियोजक गट क यासाठी 19 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिक पदवी किंवा नियोजन मधील पदविका तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया काउन्सिल टेक्निशियन एज्युकेशन मान्यतानुसार नगर नियोजन पदव्युत्तर पदवी सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन गट ब ची पोस्ट असणार आहे. त्यासाठी पे स्केल पाहू शकतात. एकूण 4 जागा असणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालू शकतं. विधी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकती व व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी असल्यास तसेच प्राधान्य असणार आहेत आणि एम ए साठी सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर अनुभव असणार आहेत. भूमी व मिळकत विषयक कामकाजाचा 5 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. पुढच्या आहे तो सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यासाठी एकूण 82 जागांसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी जर पाहिलं तर डिग्री और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस इयर एक्सपिरियन्स 2 वर्षाचा अनुभव सुद्धा तुमचा लागणार आहे. त्यासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 असणार आहेत. त्यासाठी 4 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी डिग्री और डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर लागणार आहेत आणि 2 वर्ष अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी श्रेणी 2 विद्युत कनिष्ठ गट ब साठी एकूण 16 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता असणार आहेत डिग्री और डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर और रिकॉर्ड युनिव्हर्सिटी आणि 2 वर्ष अनुभव लागणार आहेत. म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून चालू शकतो. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यासाठी एकूण 2 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी डिग्री और डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग लागणार आहेत. त्यासाठी 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब ची पोस्ट असणार आहेत. एकूण 7 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी एमपीडब्ल्यू पोस्ट लागणार आहेत आणि एमपीडब्ल्यू पोस्ट बरोबर पदव्युत्तर पदवी धारण करणारे झोपडपट्टी सुधारणा व नागरिक समुदाय विकास 3 वर्ष कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत सहाय्यक विद्याधिकारी गट ब ची पोस्ट असतात. एकूण 4 जागेसाठी पदभरती असतात. त्यासाठी मित्रांनो द कॅन्डिडेट मोस्ट बॅचलर डिग्री इन लॉ मधून डिग्री लागणार आहेत आणि अनुभव सुद्धा तुमचा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उद्यान विद्या सहाय्यक गट ब ची पोस्ट असणार आहेत. एकूण 2 जागा पदभरती असणार आहेत. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्र कृषीशास्त्र उद्यान विद्यापृशास्त्र वनस्पतीशास्त्र सक्षम कृषी शाखेची पदवी लागणार आहे. त्याचबरोबर अनुभव सुद्धा तुमचा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उपलेखापाल गट क ची पोस्ट एकूण 33 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी 60% पदवी लागणार आहे. त्याचबरोबर कास्टमध्ये असेल तर 55% तुम्ही चालू शकता. एम ए साठी सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर अनुभव असल्यास तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे टंकलेखन एकूण 10 जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी किमान 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि स्टेनो असणार आहेत. 80 शब्द पिन लागणार आहेत आणि 40 टायपिंग सुद्धा तुमचं लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत भूमापक यासाठी एकूण 31 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी अर्हता असणार आहेत 10वी पास लागणार आहेत आणि जो IT असतो तो लागणार आहेत. एम ए साठी ऍटोगेट सुद्धा तुमचे लागणार आहेत आणि किमान 2 वर्ष जमिनी सर्वेचा अनुभव सुद्धा लागणार आहे.
पुढची पोस्ट संगणक तंत्रज्ञ घटक एकूण 2 जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो 10वी लागणार आहेत आणि 2 वर्ष कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स लागणार आहे. त्यांनी 7 वर्ष तुमचा अनुभव सुद्धा लागणार आहे. यासाठी मित्रांनो आता काही महत्वाची अटी व शर्ती सुद्धा आहेत. त्यामध्ये समानता आरक्षण बाबत काही महत्वाची सूचना आहे. त्यामध्ये सामाजिक आरक्षण समानता आरक्षण शासनाने वयोवय जाहीर करण्यानुसार तुमच्याकडे असणार आहे. त्यामध्ये भटक्या जाती ब क ड प्रवृत्ती रिक्त पदे हे अंतर वापरे असून पदासाठी योग्य पात्रता उमेदवार न झाल्यास या ठिकाणी ओपन मध्ये कॅटेगरीसाठी जे आरक्षण वर्ग होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राज्य शासनानुसार जे आरक्षण असणार आहे त्यामध्ये जर आरक्षण बघितलं तर मित्रांनो तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, असे सगळे आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर अनाथांचं आरक्षण सुद्धा आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, सगळे आरक्षण तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी एक महत्वाची अट आहे मध्ये आवश्यक प्रमाणपत्र सैनिक सेवेतून मुक्त केल्यानंतर माजी सैनिकांसाठी केलेल्या ओळीमध्ये व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या विविध नमुन्याचे सक्षम अधिकाऱ्याने प्राप्त केलेले कागदपत्रे अनिवार्य आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 15 वर्ष ज्यांची सर्व्हिस झालेली आहे त्यांना जे एज्युकेशन असतं त्यानुसार तुमचं इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेटद्वारे तुमचे जे कोर्सेस असतात ते सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर काही ना कॅटेगरी असतात त्यासाठी नॉन क्रिमिनल सुद्धा तुमचं चालू शकतं. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण आहे, अंशकाली पदवीधर आरक्षण आहे. त्याचबरोबर महिला 30% रिझर्वेशन सेपरेटली देण्यात आले. ईडब्ल्यू साठी सुद्धा आरक्षण आहे. त्याचबरोबर एसीबीसी सुद्धा आरक्षण आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म कोठे भरायचा तर मित्रांनो MA-BARADU.महाराष्ट्र.gov.in हे वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन आणि रिक्रुटमेंट टॅब येणार आहे. त्याद्वारे तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आणि ऑनलाईन जर बघितला तर तुम्हाला फी आणि संपूर्ण माहिती 20 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी परिचय शुल्क असणार आहे मित्रांनो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पे द्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. यासाठी फी असणार आहेत. ओपन फी 1000 असेल आणि कास्टसाठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. त्यासाठी छायाचित्र साक्षांकित प्रती अपलोड करायचे आहेत, फोटो अपलोड करायचे आहेत, 3.5 बाय 4.5 फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, 80 ते 200 KB पर्यंत अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर व्हाईट बॅकग्राऊंड किंवा प्लेन बॅकग्राऊंड तुम्ही फोटो अपलोड करू शकता. त्याचबरोबर सिग्नेचर मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचे आहे, 80 ते 200 KB पर्यंत सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर काही महत्वाची डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यासाठी परिचय शुल्क जर पहिलं खुलासाठी 1000, कास्टसाठी 900 रुपये, अनाथांसाठी 900 आणि माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे. ही फी नॉन रिफंडेबल असणार आहेत. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकता. आता मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक्झामसाठी प्रवेशपत्र व डॉक्युमेंट ID प्रूफ वगैरे घेऊन जायचे आहे. ह्यासाठी मित्रांनो आता जी की निवड प्रक्रिया असणार आहे त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा भाग असणार आहे. त्यामध्ये भाग 1 मराठी, भाग 2 इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक असे प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर एकूण गुण असणार आहेत, एकूण प्रश्न आणि परीक्षेचा कालावधी असणार आहे. त्यासाठी व्यवसाय चाचणी टायपिंगसाठी असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 यासाठी 20-20-10-10-40 असा फॉर्मॅट असणार आहे. त्या कठीण पात्रता जर बघितली तर डिप्लोमा डिग्रीचे प्रश्न तुम्हाला असणार आहे. सेम त्याच पद्धतीनं सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथसाठी सुद्धा असणार आहेत. सेम त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सांकेत दूरसंचारसाठी असणार आहेत. सेम त्याच पद्धतीने जर बघितलं तर उप नियोजकसाठी 20-20-10-10-40 चा फॉर्मॅट तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर सेम तोच फॉर्मॅट सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापनासाठी सुद्धा तोच असणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी सेम तोच फॉर्मॅट असणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यासाठी सुद्धा तोच फॉर्मॅट त्यांचा असणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ विद्युत अभियंता यासाठी सुद्धा तोच फॉर्मॅट असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे माध्यम जर बघितलं तर मराठी, इंग्रजी हे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. पुढचा आहे तो सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ह्यासाठी सेम तोच पात्रता असणार आहे. त्याचबरोबर समाज विकास अधिकाऱ्यांसाठी सुद्धा 20-20-10-10-40 चा फॉर्मॅट असणार आहे. त्याचबरोबर विधिक अधिकाऱ्यांसाठी 20-20-10-10-40 चा फॉर्मॅट असणार आहे. त्याचबरोबर उद्यान विद्या सहाय्यकसाठी सुद्धा तोच फॉर्मॅट आहे आणि
उपलेखापालसाठी 10, 10, 15, 15 आणि 50चा फॉर्मॅट असणार आहे. अशा स्वरूपाचा तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणाचे 120 मिनिटं तुम्हाला सर्व पदासाठी वेळ असणार आहे. त्याचबरोबर लघु टंकलेखनसाठी जर बघितलं तर 15, 15, 15, 15 अशी 60 प्रश्न असणार आहेत. 120 गुणाची एक्झाम 75 मिनिटं वेळ असणार आहेत आणि 80 गुणाची व्यवसाय चाचणी असणार आहे. त्याचबरोबर भूकंपासाठी सुद्धा 10, 10, 15, 15चा फॉर्मॅट आणि 15 असणार आहेत. 60 प्रश्न 120 गुण 15 मिनिटे वेळ असणार आहेत. 80 गुणाची व्यवसाय चाचणी तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मराठी इंग्रजी भाषेमधून तुमची एक्झाम असणार आहे. पुढचा आहे तो संगणक तंत्रज्ञ. ह्यासाठी 20, 20, 10, 10, 40चा फॉर्मॅट असणार आहे. त्यामध्ये मराठी इंग्रजीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकतात आणि प्रत्येक कठीणता पातळी असणारे 10वी 12वीची बेसिसवरती तुमची एक्झाम असणार आहेत. आणि जी इंजिनिअरिंग ट्रेड असतात त्यासाठी पदवी आणि डिप्लोमाची अभ्यासक्रम तुम्हाला असणार आहे. यासाठी वयोमर्यादा असणार आहेत. वयोमर्यादा जर बघितलं तर मित्र तुम्हाला ओपनचं वयोमर्यादा 18 ते 2.5 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी 83 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला जाहिरातीमध्ये लघु टंकलेखन भूकंप ह्या पदासाठी कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्यासाठी किमान 45% गुण मिळवणारे विद्यार्थी व्यवसाय चाचणीसाठी पात्र होणार आहेत. त्याचबरोबर इतर जे पदभरती आहे त्यासाठी किमान 45% गुण मिळवलेले विद्यार्थी गुणवत्तेद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. म्हणजे त्यांना जे टायपिंग टेस्ट वगैरे कोणतीही टेस्ट नसणार आहे. ह्यासाठी मित्रांनो जे काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे त्यामध्ये जेपीजी पीएनजी पीडीएफ द्वारे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये अर्जदारी नावात बदल असल्यास एसएससी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, प्रसिद्ध झालेले दिनांकास वैध असलेले नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकाली पदवीधर, त्याचबरोबर महिला राखीव, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस, खेळाडू, माजी सैनिक काय जे आरक्षण घेणार असेल त्याचं प्रमाणपत्र, एसएससी मध्ये नावात बदल झाल्याचं प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, मराठी भाषेचं नॉलेज आणि अनुभव सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत MMRD मध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.